नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओ नसाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला हाईप नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पण नक्की पहा. तर मंडळी, आता अंशुमनने कशा प्रकारे स्वानंदीला सांगितलेलं आहे की पुढच्या 6 महिन्यात तुला आणि समर राजवडेंना नाही जर मी सेपरेट केलं तर नावाचा मी अंशुमन नाहीये. त्याच्यामुळे आता स्वानंदीने देखील अंशुमनला सांगितलेलं असतं की कावळ्याच्या शपानी गाय मरत नसते रे बाळा. त्याच्यामुळे बघू तुझ्या आणि तुझ्या आईची खोटी नाटकं आमच्या नात्याच्या मध्ये येतात का मीच तुमचं नातं तोडते हे पाहायला अजिबात पण विसरू नको तू. तर स्वानंदीला माहित असतो की हा अंशुमन काहीही करू शकतो, त्याच्यामुळे आपल्याला जरा जास्त सतर्क राहिलं पाहिजे. ह्या अंशुमनला जर आपल्याला ह्या जाळ्यामध्ये ओढायचं असेल तर त्यासाठी खूप साऱ्या गोष्टी स्वानंदीने देखील लक्षात घेतलेल्या असतात. तर दुसरीकडे आता समर आणि स्वानंदीची जवळीक पाहून ह्या मल्लिकाचा जळफळाट होत असतो. त्याच्यामुळे मल्लिका म्हणत असते की काही जरी झालं तरी लवकरात लवकर मला अंशुमन आणि सुष्मिताच्या मदतीने समर आणि स्वानंदीचं नातं तोडलं पाहिजे आणि त्यासाठी मात्र मल्लिकाचे प्रयत्न पण चालू असतात, ते तुम्ही पाहिलंच असेल. दुसरीकडे मात्र आता आजीला असं वाटत असतं की समर आणि स्वानंदीने त्यांच्या बाळाचा विचार केला पाहिजे, कारण की मला ह्या घरामध्ये माझी परतवंड खेळवायचे आहेत. तर दुसरीकडे आता मल्लिकाला असं वाटत असतं की या घरामध्ये जर वंशाचा देवा आला तर तो फक्त माझ्या अंशूचंच बाळ यावं आणि ही सगळी प्रॉपर्टीचा वारसदार पण तोच बनावा, कारण की समर स्वानंदीचं बाळ मी ह्या जगात कधीच येऊन देणार नाही आणि त्यांना मी बाळाचा कधी विचार स्वप्नात पण करू देणार नाही. त्यासाठी मला काही जरी करावं लागलं ना तरी मी नक्की करेल म्हणजे करेलच. तर ह्या सगळ्या प्लॅनिंगमध्ये आता एकीकडे मात्र तुम्हाला माहितीच आहे की अंशुमन सुष्मिता आपल्या स्वानंदीच्या विरोधात काम करत असतात, तर दुसरीकडे समर आणि स्वानंदी दोघेजण देखील एकमेकांचं प्रेम जपत घरातील माणसं पण जपत असतात. पण त्या बिचाऱ्यांना काय माहीत की त्यांच्याच घरातील लोक त्यांच्याच विरोधात एवढं मोठं कटकारस्थान करतील म्हणून. तर पुढे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या अंशुमानने आणि मल्लिकाने तुम्ही पाहिलेच असेल की जे काही प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स होते त्या डॉक्युमेंट्समधून खूप साऱ्या गोष्टी अशा केलेल्या असतात की त्यामुळे आता ती प्रॉपर्टी मल्लिकाला तिच्या नावावरती करायची असते. तर सुष्मिता तर एवढी महामूर्ख आहे की आपल्या बिचाऱ्या स्वानंदीने तिला एवढ्या वेळेस विचारलं की सुष मला खरं सत्य सांग, सत्य लपवू नकोस, पण तरी पण ह्या महामूर्ख मुलीला अजून पण जाणीव झाली नाही की तिच्या बहिणीला तरी खरं सत्य सांगावं. पण तरी पण मात्र ही मुलगी खरं सत्य सांगायला तयारच नसते. तिला असं वाटतं की स्वानंदी तिच्यापासून काहीतरी अशा गोष्टी करेल जेणेकरून तिचं आणि अंशुमनचं नातं तुटेल. तर पुढे अंशुमन आता समरच्या मनामध्ये स्वानंदीबाबत चुकीच्या गोष्टी भरवायचं ठरवतं, पण तुम्हाला माहितीच आहे की ते एवढं पॉसिबल नसतं. म्हणून त्या सगळ्या गोष्टी आता मल्लिका काकू करायचं ठरवते, कारण की मल्लिका म्हणते की हे बघ समर, बायकोच्या एवढं पण जवळ जाणं चांगली गोष्ट नसते. आणि का माहिती का तुला, आपण जर एवढं बायकोच्या पुढे पुढे केले ना तर तुला एक गोष्ट माहीत असेल चांगली की आपण जर असं काही करायला गेलो तर त्याच्यानंतर बायकोला असं वाटतं की फक्त गरज नवऱ्यालाच माझी आहे, त्याच्यामुळे प्लीज तू असं नको करत जाऊ. म्हणजेच आता समर आणि स्वानंदीचं नातं तोडण्यासाठी मात्र ही मल्लिका, एकीकडे अंशुमन, दुसरीकडे ही सुष्मिता, हे तिघीजण मिळून देखील प्रयत्न करत असतात. आणि सुष्मिता तर किती बावळट आहे तुम्हाला माहितीच आहे की ज्यावेळेस मात्र मल्लिका सांगते की ह्या घरामध्ये जर तुझ्या ताईला जर बाळ झालं ना तर एक गोष्ट लक्षात घे, तुला आणि अंशूला रस्त्यावरती भीकच मागावी लागेल. तर हे सगळं ऐकल्यानंतर सुष्मिता म्हणते की मला असं का करावे लागेल, कारण की आम्ही असं काय केलं त्याच्यामुळे आम्ही रस्त्यावरती जाऊ. त्यावेळेस मात्र मल्लिका म्हणते की ही सगळी प्रॉपर्टी दिसते ना, आज तुझ्या घरात बसून खाते ना, ते सगळं घराची प्रॉपर्टी वारसदार म्हणून स्वानंदीचं बाळाच्या नावावरती सगळे होऊन जाईल. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, काही जरी झालं तर तुझ्या ताईला आणि समर राजवड्यांना बाळ होता कामा नये, ही सगळी जबाबदारी तू घ्यायची आणि तू त्यांच्या मध्ये जाऊन करायचं, त्यांचं नातं तोडण्याचं तू प्रयत्न करायचं. म्हणजेच मित्रांनो, ही मल्लिका किती खालच्या थराला गेली. आणि मल्लिका म्हणते की जर असं सगळं काही वर्कआउट नाही झालं तर मग तिच्याकडे दुसरा प्लॅन असतो आणि तो प्लॅन ऐकल्याच्या नंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, कारण की आता भूतकाळ बाहेर येणार आहे. कारण तुम्हाला आजपर्यंत कळलं असेल की समर राजवाडे ह्याचे आई, वडील आणि सोबतच समरची बहीण ह्या तिघांचा अपघातात मृत्यू झाला. पण तो मृत्यू कसा झाला हे सत्य अजूनपर्यंत कोणाला समजलेलंच नसतं. आणि हे सगळं कोणी केलेलं असतं तुम्हाला माहिती आहे का? ह्या सगळ्याच्या पाठीमागे मल्लिकाचा हात असतो, कारण की हे सगळं मल्लिकाने केलेलं असतं. कारण फक्त एकच असतं की तिला ती प्रॉपर्टी हवी असते. त्याच्यानंतर मात्र तिने हे सगळं करून तिने आजपर्यंत समोरला ह्याची कानोकान खबर पण लागून दिलेली नसते. आणि त्याच्यानंतर मात्र तिने आजपर्यंत समरचं लग्न पण होऊ दिलेलं नसतं आणि समरला असंच भासवत दिलेलं असतं की लग्न करायची काहीच गरज नाही, एवढं सगळं वैभव हे सगळं तूच हँडल कर. आणि ॲट द एंड पॉईंटला मात्र तिला समरला पण संपवायचं असतं. पण आता या सगळ्यामध्ये टपकलेली असते स्वानंदी, कारण तुम्हाला माहितीच असतं की समरच्या आयुष्यामध्ये कोणतीच मुलगी आणायची नव्हती ह्या मल्लिकाला, पण आता ती स्वानंदी टपकलेली आहे. त्याच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. आणि मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की समरच्या आईबाबांना संपवणारी जर ही मल्लिका असेल, त्यांचा अपघात घडवून आणणारी ही मल्लिका असेल, तर मग हिला अजूनपर्यंत शिक्षा का झाली नाही? तर मित्रांनो, हेच तुम्हाला सांगतोय की ही मल्लिका खूप मास्टर माइंड आहे, कारण की ही ह्या सगळ्यांसमोर असा काही चेहरा दाखवते की त्याच्यामुळे लोकांना वाटतच नाही की हे सगळं मल्लिका काकूने केलं असेल. त्याच्यामुळे समरच्या लक्षात तर 100% गॅरंटी आलेली असते की मात्र
माझ्या आईबाबांचा अपघात कसा झाला हे समरने तर आजपर्यंत कधी शोधून काढलेलंच नसतं, पण हे सगळं शोधून काढते मात्र आपली स्वानंदी. कारण की तुम्हाला माहितीच आहे की अंशुमानने पण सांगितलेलं असताना आता पुढच्या 6 महिन्यामध्ये तुझं आणि दादाचं नातं जर मी नाही तोडलं तर मी नावाचा अंशुमान नाही. त्यासाठी आम्हाला काही जरी करावं लागलं ना तरी आम्ही करणार म्हणजे करणारच. आणि याच गोष्टीचा फायदा घेत आता स्वानंदी पण ठरवते की राजवाड्यांचा माझ्यावरती एवढा विश्वास आहे, त्याच्यामुळे ते माझ्यावरती कायम विश्वास ठेवतील. आणि तुम्हाला माहिती असेल की आश्रमाची प्रॉपर्टी म्हणून एक ठिकाण होतं, तिथे पण खूप मोठा प्रॉब्लेम ह्या क्रिएट केलेला असतो ह्या अंशुमानने आणि मल्लिकाने. आणि ह्यांचे काळे धंदे अजूनपर्यंत राजवाड्यांसमोर आलेलेच नसतात, त्याच्यामुळे राजवाडे यांच्यासाठी किती कष्ट करत असतात तुम्हाला माहितीच आहे. तर पुढे सगळ्यात पहिला प्रॉब्लेम उघडकीस हा येतो मित्रांनो, तो म्हणजे प्रॉपर्टीचा. कारण की त्यामध्ये पण सुष्मिता फसते, कारण की सुष्मिताला फसवलं जातं आणि ही सगळं मल्लिकाच फसवते तिला. आणि मल्लिका म्हणते की मी सांगते अगदी तसंच बोलायचं, कारण की मी सांगते तसं जर तू केलं तर ही प्रॉपर्टी आणि ह्या सगळ्या घराची मालकीन तू स्वतः असशील आणि अंशुमान मालक असेल. त्याच्यामुळे बघ मी सांगेल ते तुला ऐकायचं आहे का, तुला तुझ्या ताईला जाऊन सत्य सांगायचं आहे. तर दुसरीकडे मात्र आता सुष्मिताला त्या जाळ्यामध्ये ओढलेलं असतं या मल्लिकाने खूप बेकारपणे. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे ही सुष्मिता आणि तिची आई दोघी एकाच माळेचे मणी आहेत. कारण की तुम्ही पाहिलं असेल की तिकडे बिचाऱ्या आपल्या अधिराला पण त्रास द्यायला ती मंदाकिनी कमी करत नसते, तर तिकडे पण काही ना काही प्रॉब्लेम ती क्रिएट करतच असते. आणि हे सगळे प्रॉब्लेम कोणामुळे होत असतात तुम्हाला माहिती आहे का, ह्या दोघी मायलेकींमुळे. इकडे स्वानंदीच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आणि अडथळे घेऊन येत असते ही सुष्मिता, तर तिकडे अधिरा आणि रोहनच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठे अडथळे घेऊन येत असते ती मंदाकिनी. तर ह्या दोघींना काय बोलावं काय समजतच नाही. तर समर आणि स्वानंदीचं नातं तोडण्याचा पहिला टप्पा हाच असतो मित्रांनो, की समर आणि स्वानंदीमध्ये गैरसमज निर्माण करायचा, तो पण खूप मोठा. पण तुम्हाला माहितीच आहे की आपला समर किती समजूतदार असतो. काही जरी गैरसमज जरी निर्माण झाला तरी समर मात्र त्या सगळ्या गोष्टी हँडल करू शकतो, हे आपल्याला खात्रीशीर माहीतच आहे. पण मित्रांनो आता त्या दोघांमध्ये गैरसमज साधासुद्धा नाही तर खूप मोठा गैरसमज निर्माण करते ही मल्लिका. आणि त्याच गोष्टीमुळे मित्रांनो समर आणि स्वानंदीचं नातं आता कमकुवत होताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. आणि दुसरीकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मल्लिका आता मास्टर माइंड मंदाकिनीचा वापर करते आणि म्हणते की काही जरी झालं तरी अधिरा आणि रोहनमध्ये भांडण झालं पाहिजे. त्या दोघांचं नातं जर तुटलं तर तुमच्या मुलीच्या नावावरती इथली सगळी प्रॉपर्टी झाली म्हणून समजा, कारण की आम्ही तसा प्लॅनच केला आहे. कारण की समर स्वानंदीचं नातं जर तुटलं तर मात्र तुमच्या मुलीच्या नावावरती अख्खी प्रॉपर्टी होईल. समरच्या आयुष्यातून स्वानंदी गेली की त्याच्यानंतर मात्र काही काळजीच करायचं कारण उरणार नाही. पण तुम्हाला माहितीच आहे की समर आणि स्वानंदीने त्यांचं नातं एवढं भक्कम केलेलं आहे, त्या दोघांनी वचन पण घेतलेलं आहे आणि त्या दोघांनी ठरवलेलं पण आहे की काही जरी झालं तरी हे नातं आपला नवरा बायकोचंच नातं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी मंदाकिनीचा प्लॅन तर फेल होईलच, पण दुसरीकडे मात्र मल्लिका पण तोंडावरती नक्कीच आपटेल. तर मित्रांनो आता तुम्हाला माहितीच आहे की ह्या अंशुमानने जे काही स्वानंदीला चॅलेंज केलं ते सगळ्यात मोठी महामूर्खपणा त्याचा इथेच बाहेर निघतो. तर अंशुमान मात्र आपल्या स्वानंदीला त्रास देत असतो तुम्हाला माहितीच आहे. त्यामधूनच मात्र आपल्या समोर राजवाड्यांसमोर आता सगळा काही खरा ह्या अंशुमानचा चेहरा पुढे येताना तुम्हाला पाहायला भेटेल. तर दुसरीकडे मात्र अंशुमानने आपल्या स्वानंदीवरती हल्ला पण केलेला असतो, हे पण सत्य आता समर राजवाड्यांसमोर येतं. मग त्याच्यानंतर काय होणार आहे मित्रांनो, समर पुढचा मागचा कुठचाही विचार न करत डायरेक्ट ह्या अंशुमानची धुलाई करताना तुम्हाला पाहायला भेटेल. आणि समर आणि स्वानंदीचं नातं तोडणारा हा अंशुमान आता सगळ्यांसमोर तोंडावरती पडताना तुम्हाला पुढे दिसणारच आहे. कारण मित्रांनो ह्यांनी आतापर्यंत एवढं पाप केलेलं आहे. आणि खास करून मित्रांनो आपली स्वानंदी आता शोध घेते की समरच्या आईबाबांचा अपघात कसा झाला आणि त्या सगळ्यांचा त्यामध्ये मृत्यू कसा झाला, हे सगळं तिला शोधून काढावंच लागणार असतं. कारण की हे सगळं मल्लिकाने केलेलं असतं फक्त आणि फक्त पैसा आणि प्रॉपर्टीसाठी. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब. तुम्हाला दिसत असेल पिलग्रिमचा ऑइल बॅलन्स जेल फेसवॉश. तर हा फेसवॉश तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर याला खरेदी करायला अजिबात पण विसरू नका आणि तुम्हाला आवडणारे कोणतेही प्रोडक्ट तुम्ही इथून खरेदी करू शकता.